तर गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे चर्चेत आले। शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी मोहोळांविरोधात आरोपांची मालिका सुरूच ठेवली आहे। अशातच आज मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंगला भेट देत जैन मुनींची भेट घेतली आहे। या प्रकरणात आपला संबंध नसल्याचं स्पष्टीकरण मोहोळांनी दिलं। तर लवकरात लवकर या प्रकरणी तोडगा काढू असं आश्वासनही मोहोळांनी जैन समुदायाला दिलं। तर याच बाबत मुरलीधर मोहोळांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। खरं तर गेल्या आठवड्यात बऱ्यापैकी तुम्हाला टेन्स गेला असणार माझ्यावरती। मी अनेकदा तुम्ही फोनही घेत नव्हते, चिडायचे। याचं तुम्ही शेवट असा प्लॅन केला होता? चिडलो कोणावर तेव्हा मी चिडलो नाही। माझं म्हणणं होतं की कुठल्याही विषयाची सत्यता तपासून पाहावी हाच माझा आग्रह होता। म्हणजे मी बोलतोय त्याची सुद्धा सत्यता तपासावी, समोरचं कोणी बोलत असेल तर त्याची सत्यता तपासावी, एवढंच माझं म्हणणं होतं। मी कधी कोणावर रागवलं नाही, चिडलो नाही। आज जो काही विषय होता तो तुम्ही म्हणालात ते गुगली वगैरे काही नाही। मला असं वाटतं की गेले काही दिवस आपण पाहतो की खूप वेगवेगळ्या प्रकारे ह्या जैन बोर्डिंगच्या केसच्या संदर्भामध्ये चुकीच्या गोष्टी समोर आल्या, अपप्रचार झाले, आरोप झाले। मला असं वाटतं की ज्या वेळेला या सगळ्या याच्यात कारण नसताना माझं नाव आणलं तर मी त्याचे सगळे पुरावेसुद्धा दिले होते। आजही माझ्याकडे ते पुरावे सगळ्यांना माहिती आहे, तुम्हालाही, की याच्यामध्ये कुठलाही माझा लांबूनचा या विषयात कुठेही संबंध नव्हता, हे स्पष्ट आहे। भेटायलाही गेलो, काही विचार नाही केला, त्यांनी बोलवलं, मी गेलो। आणि गेल्यानंतर मला असं वाटतं तिथं त्यांनी जे सांगितलं की बाबा या सगळ्या विषयात आमची इच्छा आहे की इथं हे जैन बोर्डिंग जे आहे असंच राहावं, इथं विद्यार्थ्यांचं शिक्षण व्हावं, इथं सामाजिक कार्य चालावं, इथं ग्रंथालय चालावेत, इथं मुलींसाठी भविष्यात काहीतरी करावं, असा आमचा उद्देश। आणि या सगळ्या याच्यामध्ये आता तुम्ही आमच्यासोबत उभा राहा। आमची या शहराचे खासदार म्हणून ती तुमचं कर्तव्य आहे की एक समाज बांधवांना तुम्ही आमच्या सगळ्या मदत करा। आणि म्हणून मी तात्काळ त्या ठिकाणी त्यांनाही मी आश्वस्त केलं की पुढच्या काही काळामध्ये मी निश्चित यासाठी प्रयत्न करीन। मी कधीच लपवलं नाही माझे कोणाशी संबंध आहेत किंवा नसेल, मी कधीच लपवलं नाही। तुम्ही जाहीर सांगितले की गोखले बिल्डर माझा मित्र आहे, राहील। मग आता तेच गोखले बिल्डरांसोबत ही डील झाली। मी त्यांना म्हटलं की आता मी ह्या सगळ्या विषयात जर इतकं स्पष्टता आहे तर निश्चितपणे मी त्यांच्याशी बोलीन, त्यांनी ट्रस्टीशी बोलावं आणि पुढच्या काळात याच्यानंतर काय मार्ग निघेल का, हा विषय थांबेल का, यासाठी मी प्रामाणिकपणे तुमच्याबरोबर काम करेल। मी आधी सांगितलं होतं की मी जैन बांधवांसोबत सोबत काम करेल। आजही मी त्यांना आश्वस्त केलं आणि मी निश्चितपणे प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये पुढच्या काळात हा विषय कसा थांबेल, हा विषय सगळ्यांचं समाधान कसं होईल, शांततेत कसा याच्यातनं मार्ग निघेल, यासाठी मी 100% प्रयत्न करेन। पुढच्या काही दिवसात आपल्याला याचा रिझल्ट पाहायला मिळेल। हे होते मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं की माझ्या पक्षाचं मी बोलेल आणि हा प्रकरणात जवळपास तोडगा निघलेला आहे आणि मी शेवटपर्यंत जैन समाजासोबत राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे।